आज माझे लग्नानंतरचं पहिलंच लक्ष्मीपूजन होतं. सकाळी उठले, घरातली कामं वगैरे भरपूर होती. सगळ्यात पहिलं काम तर हेच आहे की सगळीकडे डस्टिंग वगैरे करणं. त्यानंतर मी कालच गिट्सचं गुलाबजामुन मिक्स घेऊन आले होते ना, तेच बनवलं. मला खूप जास्त आवडतं आणि सण असल्यावर म्हटलं चला हेच बनवूया. त्यानंतर आम्ही जेवण बनवलं, सगळी भांडी वगैरे घासून ठेवली. त्यानंतर पोळ्याही बनवायच्या होत्या, मग त्याच्या तयारीला लागलो आम्ही. सगळं पुरणपोळीचं नैवेद्य बनवलं आणि त्यानंतर ही भांडी घासून ठेवली. तोपर्यंत आम्हाला 4 वाजले. खूप जास्त घाई गडबड होत होते कारण आज लवकरच कामावर यायचे. आणि तोपर्यंत अचानकच कसा काय माहित नाही पाऊस आला. मी सकाळी रांगोळी काढली होती ती पुसून गेली. मला आवरायचं होतं म्हणून मी म्हटलं की केस बांधून घेऊया, थोडीशी आयब्रोही करायचे आहेत. पहिलं तर मी स्क्रब करायला घेतलं, त्यानंतर मी ऑरेंज पील ऑफ मास्क लावलं. त्यानंतर म्हटलं चला थोडीशी पूजाचं वगैरे तयारी करूया. ही घरातली पूजा करतानाचा व्हिडिओ आहे. मग पील ऑफ मास्क काढत होते आणि ते काढताना खूप सॅटिस्फाईंग वाटत होतं. त्यानंतर पुन्हा मी सगळं वाळल्यानंतर रांगोळी काढायला गेले. थोडंसंच मी शूट घेतलेलं आहे, याच्यापेक्षा मोठी काढली होती रांगोळी. म्हटलं थोड्या वेळानंतर शूट करूया कारण मला घाई गडबड होती जायची तिकडे. तर मी कशी तर हेअरस्टाईल केली, कशी तर साडी नेसली आणि पटकन अर्धा तासामध्ये सगळं आवरलं. आणि तिथून पुढे गेलो आम्ही तिकडे दुकानाकडे. पहिलं तर तिथे गेल्यानंतर आरती वगैरे केली. मस्त अशी आरती झाली पहिली आमची. मला केसांचा हाल बिलकुल आवडत नव्हता, त्यामुळे मी जास्त फोटोज पण नाही काढले. आरती झाल्यानंतर थोडेफार फटाके वगैरे मी फोडले आणि तिथून पुढे आम्ही घरी आलो जेवण करण्यासाठी. आणि आणखीन थोडेशा 2-3 तासानंतर आम्हाला पुन्हा जायचं आहे अजून आरती करण्यासाठी. आल्यानंतर पुन्हा मी की साडी वगैरे व्यवस्थित नेसली कारण तेव्हा मी घाईगडबडीत नेसली होती आणि केसही व्यवस्थित बांधली. ऑल ओव्हर लुक असा दिसत होता आणि आता थोडासा छान वाटत होतं. पुन्हा आमच्या दुकानाची आरती वगैरे केली आणि माझ्यासोबत मम्मी, गौरी सगळीच होतो आम्ही. मी जास्त काही शूट नाही केलेलं आहे कारण खूप मोठा दिवस होता. आणि जेव्हा मी घरी माघारी आले आणि मी बघते तर माझी रांगोळी पूर्ण पावसाने विस्कटली होती आणि माझ्या 1 तासाची मेहनत जणू पाण्यातच गेली होती.